नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आमची जी ग्रामदेवता आहे श्रीदेव बेताळ श्रीदेवी सातेरी, त्याचबरोबर मित्रांनो श्रीदेव बेताळ मंदिरामध्ये ना वार्षिक जत्रोत्सव हा दुसरा आज पार पाडला जाणार आहे। जो पहिला जो वार्षिक जत्रोत्सव आहे ना, तो तुम्ही बघितला असेल, जर कोणी बघितला नसेल ना तर तुम्ही पाहू शकता। आणि आज आहे मित्रांनो आमच्या गावातील हा म्हणजे दुसरा वार्षिक जत्रोत्सव म्हणजे धैकाला। तर मित्रांनो, हा जो धैकाला असतो ना, ह्यो श्रीदेव कालभैरव यांच्या तिथीनुसारच हा पार पाडला जातो। आणि त्यानंतर गावातील सर्व 12-5 मानकरी असतील, त्यानंतर ग्रामस्थ वगैरे भाविक भक्तजन हे मोठ्या प्रमाणावर मंदिराला ही म्हणजे दररोज भेट देत असतात। पण आजच्या दिवशी ही भरपूर सारी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे, कारण मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे, पूर्णपणे सजावट केलेली आहे, ही देखील आपण या चॅनलच्या मधून पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये चाललोय। पहिलं पुराण वाचन वगैरे असणार, त्यानंतर म्हणजे पालखी सोहळा असणार आहे आणि वालालकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोगसुद्धा आपण या ठिकाणी पाहता येणार आहे। त्याचबरोबर हिची जत्रेची सांगता म्हणून एक गाडगा फोडण्याची प्रथा ते देखील आपण या व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, असा थोडक्यात व्हिडिओ असणार। व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा। आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे तुम्हाला नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलच्या मध्ये दररोज पाहायला भेटणार आहे। चला तर मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये जाऊया, मंदिरचा परिसर वगैरे बघूया, विद्युत रोषणाई कशी केलेली आहे ते सुद्धा पाहूया।
तर मित्रांनो आता ना नाट्यप्रयोग झालेला आहे, पार पडलेला आहे आणि सकाळचे ना 6:30 वाजले आहेत. आणि त्याचबरोबर आता ना मित्रांनो गाडगा फोडण्याची म्हणजे ह्या उत्सवाची एक सांगता म्हणून गाडगा फोडण्याची प्रथा ही मागच्या व्हिडिओ पण मध्ये तुम्ही बघितली असेल. तशीच सेम मित्रांनो या ठिकाणी ना सेम गाडगा फोडण्याची जी काही प्रथा आहे ती या ठिकाणी पार पाडली जाणार, त्यानंतर संपन्न होणार आहे. चला तर मित्रांनो आता बघूया गाडगा फोडण्यासाठी सर्वजण जमलेले. आता दशावतारमध्ये जो श्रीकृष्ण असतो तो येऊन गाडगा वगैरे फोडला जाणार, त्या प्रसाद वाटप वगैरे केलं जाणार आहे. चला तर मित्रांनो आता सर्वजण मंदिरामध्ये आहेत तिकडे आता आपण जाऊया. तर मित्रांनो ते बघा आता ना गाडगा बांधला जात आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावच्या ज्या दोन्ही जत्रोत्सव होते ना ह्या पूर्णपणे पार पाडलेल्या आहेत आणि आता परत जत्रोत्सव व्हायला सुरुवात केली जाते म्हणजे पुढच्या 2023मध्ये. तर आमच्या गावामध्ये ह्या 2च जत्रा होत्या ज्या मोठ्या भरतात. तर मित्रांनो असा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक तर करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. चला तर मित्रांनो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.